जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। तर अपडेट बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर पहा, वनरक्षकांची 1256 पदे भरली जाणार। थेट वनरक्षकांची 1256 पदे भरली जाणार आहे। ही एका प्रकारची मेगा भरतीच आहे। ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला असून सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे। ही भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून खोळंबली होती, मात्र आता यामधून मार्ग काढत उमेदवारांना मोठा दिलासा देण्यात आला। एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने TCS आयन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। मात्र अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली। त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती। शेवटी यामधून मार्ग निघाला असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे। त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र पेसा सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि तुम्हाला जवळपास या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड हे नक्कीच सुरू होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो। तर दोन्ही टाईमला प्रॅक्टिस सुरू ठेवा। 5 किलोमीटर टाईमपेक्षा कमी मारण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। आणि महिलांनी 3 किलोमीटर टाईमच्या आत मारण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।